सुरेश धस माझ्यासोबत सध्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार, बीडची घटना, अनेक गोष्टी आहेत त्यांच्यासोबत मी याच्यावरती बोलणार आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते इथे नव्हते, मात्र आज ते आलेले आहेत. अनेक घटना आहेत. काल सभागृहात चर्चा झाली, वरच्या सभागृहामध्ये बीडच्या घटनेवरती. अंबादास दानवे यांनी स्टेटमेंट केलं आहे. पण फडणवीसांनी जेव्हा उत्तर दिलं तेव्हा अंबादास दानवेंनी जी नावं घेतली होती, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं, तेव्हा फडणवीसांनी त्यांना समज दिली की तुमच्याकडे पुरावे असतील तरच नावं घ्या, बेजबाबदारपणे नावं घेऊ नका. याच्यावर या निवेदनाकडे तुम्ही कसं बघता? नाही, मी तर आतापर्यंत कोणाचं नाव घेतलेलं नाही. 7 आरोपी, विष्णू चाटे आणि ते 6 आरोपी ज्यांनी प्रत्यक्ष मारहाण, गाडीत कोंबून नेऊन गाडीत किडनॅपिंग करून त्याची हत्या केलेली आहे. आणि 7वा ऑर्डर देणारा किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असणारा विष्णू चाटे हे एक आहे. या 7 जणांचे नावं आत्तापर्यंत क्लिअर झालेले. आता लगेच वाल्मिक कराडांच्या वरती, त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटवरती बोलणं मला वाटतं उचित होणार नाही. वाल्मिक कराड हे खंडणीच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत. अजून ते काही 302 किंवा 120 बचे आरोपी झालेले नाही. त्यांना अटक करावी अशी सुद्धा काल मागणी सभागृहात करण्यात आली. नाही, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा राईट आहे. कोणाचा? विरोधी पक्षनेत्यांचा. विरोधी पक्षनेते बोलले असतील, पण मी अजून तसं बोललो नाही, बरं का. आणि बोलणार नाही जोपर्यंत तपासामध्ये त्यांचा इन्व्हॉल्वमेंट येत नाही तोपर्यंत. मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. बीड जिल्ह्याला 2 मंत्रिपदं मिळाली आहेत. तुम्ही सुद्धा काल उपलब्ध होतात. तुमच्या सुद्धा कार्यकर्त्यांची मागणी होती की संधी देण्यात यावी. हे पहा, माझ्या कार्यकर्त्यांची असेल, जनतेची असेल, मला मानणारे माणसंही मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये थोडे बहुत आहेत. त्या प्रत्येकाला वाटत होतं की बाबा मला पण संधी मिळाली पाहिजे. पण जर नाही मिळाली तर आता काय रुसूबाई रुसलीन कोपऱ्यात बसली असं करून थोडी चालणार आहे. आणि 2 मंत्रिपदं मिळालीत, शुभेच्छा आहेत त्यांना दोघांनाही. त्यांनी आता डेव्हलपमेंट आणावी, 5 स्टार MIDC आणावी, शिरसाळ्या भागात आणावी. बीडची आमची MIDC तिथल्या सगळ्या कंपन्या बंद पडत चाललेल्या आहेत. तिथं कंपन्या नवीन आणाव्यात, डेव्हलपमेंट करावं, आमचं बीड अधिक चांगलं जावं, आमचं स्थलांतर थांबावं, आमच्या हातातला कोयता बंद व्हावा. आम्ही हमाल्याचा धंदा करतो, आमची हमाली कमी व्हावी आणि पुढच्या लेकरा बाळांचं शिक्षण चांगलं व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. शुभेच्छा आहेत त्यांना. शेवटचा प्रश्न विचारतो. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सोशल मीडियावरती तुम्हाला ट्रोल केलं जात होतं. काही व्हिडिओ तुम्ही पण पाहिले असतील, व्हायरल होत होते. मी ट्रोलिंग बिलिंग याच्याकडे पाहायला मला काही सवड नाही. मला असं वाटलं की दाखवतायत. ते कोणाची सोशल मीडिया आहे? ज्यांनी शिट्टीचं काम केलं त्यांची. आमच्या जिल्ह्यात शिट्टी या चिन्हाचं ज्यांनी, कमळाच्या विरोधात ज्यांनी काम केलं तेच लोक ट्रोल करतायत आम्हाला. आम्ही कमळावाले आहोत, आम्ही तयार आहोत. ट्रोल करायचं करा. काय ते ढोल वाजवलेलं दाखवत काय? आम्ही वाजंत्री दाखवले. बरं ठीक आहे, आम्ही वाजंत्री बाबा. वाजंत्री बी आमचेच आहेत ना, दलित बांधव आहेत. वाजंत्री विशेषतः कोण्या समाजाचे असतात? शेड्यूल कास्टचे. तर आम्ही थोडं ठीक आहे, तुमच्या नजरेत आम्ही शेड्यूल कास्ट तर शेड्यूल कास्ट. ढोल वाजे म्हणा, बँडवाले म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. पण बँडवाले आणि ढोलवाले 80,000 मतांनी निवडून आलेत हे बी लक्षात ठेवा म्हणावं. बीड जिल्ह्यातले आणखी एक आमदार प्रकाशदादा सोळंके काल नाराज होऊन थेट माजलगावला निघून गेले. त्यांची अपेक्षा जाहीर होती आणि त्यांनी ती जाहीर. हे पहा, प्रकाशदादा हे सिनियर मोस्ट आमदार आहे. ते मी आणि ते बरोबरच निवडून आलेलो आहे 99 पासून. तेही 5व्यांदा निवडून आलेत, मी 5व्यांदा निवडून आलोय. त्यांची साहजिक अपेक्षा असेल. त्यांचे वडील सुंदरराव सोळंके साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले. ते 2009 मध्ये 3.5 वर्ष 8 खात्याचे राज्यमंत्री राहिलेले. आणि मग त्यांना असं वाटलं असेल की बाबा माझी सिनियरिटी डावलली, मला संधी दिली नाही. आणि बीड जिल्ह्यामध्ये एकाच घरामध्ये 2-2 मंत्रिपदं तुम्ही दिली, याचं कदाचित त्यांना काय वाटलं असेल. आणि ठीक आहे, मलाही वाटलं, पण मी थांबलो. मी काल आलो नाही. मी काल माझे इथं एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटची गाईच्या गर्भाशयामध्ये 22 दिवसाचा कालवडीचा गर्भ सोडायचा अशा प्रकारची एक हे आहे लॅब. ती लॅब केंद्र सरकारकडं आमची मंजुरीला गेलेली आहे. काल तिथली डेट मला सेक्रेटरीने दिली होती, म्हणून मी दिल्लीला गेलतो. मी रात्री इथे आलो. प्रकाशदादांनी बी जायला नको होतं. ठीक आहे, त्यांच्या मनाला लागलं असेल ते गेले असतील. आज गेले असतील, उद्याच्याला येतील परत.
आणि काय आहे, थम्पिंग मेजॉरिटी असल्यामुळं बार्गेनिंग पॉवर आता सध्या सगळ्यांचीच कमी झालेली. 132 आणि मंत्रिपद. 134 मंत्रिपद 20 द्यायचे, मग ते तरी कोणाकोणाचं समाधान करणार? राज्याचे मुख्यमंत्री. शेवटी त्यांनाही लोड येतो. वरती सुद्धा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? अरे बाबा, 134 जणांना देता आलं असतं तर देता आलं असतं ना, मिळेल ना काही ना काही. आणि माझं म्हणणं आहे की बाबा, तुम्हाला आत्ता संधी नाही दिली, एक्सपान्शन होत असतं, बदल होत असतात, कुणी कशात घोटाळ्यात कशात तरी सापडत असतं. त्याच्यामध्ये जर बाहेर पडलं तर त्याच्या जागेवर त्याला मिळेल, एवढं काय त्याचं. मंत्रिपद मिळावं न मिळावं हे श्रेष्ठींच्या हातात असतं. त्यांना ज्यांना योग्य वाटले त्यांना संधी दिली. कदाचित आम्ही अयोग्य वाटलो, मग मागे ठेवलं. अयोग्य वाटतच नसतो. शेवटी एकाच आईची सगळी लेकरं समाधानी राहू शकत नाही. कुठंतरी सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे की बाबा 134 म्हणजे थम्पिंग मेजॉरिटी या महाराष्ट्राने दिलेली आहे. अतिशय खमक्या मुख्यमंत्री या राज्याला भेटलेला आहे आणि जे हे राज्य सुरळीत करण्यासाठी ते प्रयत्न करतील हा विश्वास जनतेला वाटलेला आहे. त्यामुळं आपल्याला काही भेटलं ना भेटलं थोडंसं सोडून दिलं पाहिजे आणि वरच्या 6व्या मजल्यावरती अतिशय चांगला निष्कलंक माणूस बसलेला आहे. त्याच्यामुळं सर्वांनी त्यांना सहकार्य करावं असं माझं मत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तुमची देवेंद्रजी असतील किंवा ताई असतील, धनंजय मुंडे असतील, यांच्याशी भेट झाली? नाही, देवेंद्रजींशी माझी भेट झाली. त्या दोघांनी त्यांची माझी काही भेट झाली नाही आणि त्यांनीही काय औदार्य दाखवलं नाही की आम्ही झालोय बाबा, भेटायला या. त्यांनी नाही भेटायला बोलवलं तर आम्हाला तरी काय पडलं जाऊन भेटायचं. त्याच्यामुळे आम्ही बळच जाऊन काय भेटणाऱ्यापैकी नाही. त्यांची आणि आमची भेट DPTCच्या बैठकीमध्ये होईल, त्यावेळेस बघू. तर सुरेश धस यांनी वेगवेगळ्या विषयावरती त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.